विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे की CETचे तुम्ही जी एक्झाम दिलेली आहे त्याची ॲडमिशन प्रोसेस ते सगळं या ठिकाणी रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे. त्याची मुदत देखील आजपर्यंतच होती, म्हणजे 24 तारखेपर्यंत. ठीक आहे ना. आता रजिस्ट्रेशन तर तुम्ही केलंच असेल याची मला खात्री आहे. ज्यांनी केलं नाही आता ते या ठिकाणी फॉर्म भरण्यास म्हणजे त्यांना कॅप राऊंडला ते म्हणजे ॲप्लाय करू शकत नाही. ठीक आहे ना. तर तुम्हाला मी एक सांगू शकतो की सांगू इच्छितो की सगळ्या कॅप राऊंडचे टाइम टेबल या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. BE BTech असेल, फार्मसी असेल, सगळ्या याचे या ठिकाणं टाइम टेबल जाहीर झालेले आहेत. कसे पाहायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्याआधी चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशा CETच्या किंवा अन्य शाखेच्या नोटिफिकेशन सगळ्यात पहिले व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. ठीक आहे ना. तर या ठिकाणी पाहू शकता की तुम्हाला समजा तुम्ही टेक्निकल एज्युकेशनमध्ये जर येत असाल तर तुम्हाला टेक्निकल एज्युकेशनचे देखील पाहता येणार आहेत. अंडर ग्रॅज्युएट कोर्स असेल किंवा ॲग्रिकल्चर एज्युकेशन आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स, या ठिकाणी संपूर्ण कोर्सचे या ठिकाणी टाइम टेबल मी सांगणार आहे, कुठे पाहिजे कसे पाहिजे. ठीक आहे. तर त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले तुम्हाला CETच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये यायचं आहे आणि या ठिकाणं 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. 3 लाईनवरती ज्यावेळेस क्लिक करता त्यावेळेस या ठिकाणं तुमच्यासमोर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. तुम्हाला कॅपवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. कॅप राऊंड. ठीक आहे. या ठिकाणं ह्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. ॲरोवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 2024-25 अशा पद्धतीची इंटरफेस दिसेल. तो या ठिकाणं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मग तुम्ही या ठिकाणं कॅप 2024-25 या वेबसाईटवरती येतात. ठीक आहे. तर आता समजा आता फार्मसी किंवा मग ज्याच्यात आहात या ठिकाणं न्यू जे दिसतंय त्यांचे सर्वांचे टाइम टेबल डेट फिक्स झालेले आहेत, म्हणजे नवीन डेट आलेल्या आहेत. तुम्ही म्हणतात तर डेट तर मागच फिक्स झालेल्या आहेत, पण नवीन डेट ज्या अपडेट झालेल्या आहेत त्या देखील आलेल्या आहेत. पहा, MBA MMS न्यू आलेली आहे, MCA न्यू आलेली आहे, ME MTech ॲग्रिकल्चर असेल या ठिकाणी न्यू आलेले आहेत. पहा, ज्याच्या न्यू आल्या त्याच्यासमोर नवीन डेट आहे आणि ज्याच्या नाही आल्या त्याच्यासमोर न्यू लिहिलेलं नाही. मग तुमची कोणती ब्रँच आहे, म्हणजे कोण आहे, तुम्ही BE BTechमध्ये असाल तर खाली कमेंट करा BE BTech, B फार्मसीमध्ये असाल फार्म Dमध्ये असाल तर खाली करा T, B ॲग्रिकल्चरमध्ये असाल तर ॲग्रिकल्चर खाली लिहायचं आहे. ठीक आहे. असं कमेंटमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. समजा आता तुम्हाला पाहिजे डेट BE BTech. ठीक आहे. BE BTechच्या डेट पाहिजे तर या ठिकाणी न्यूवरती मी क्लिक करेल. न्यूवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी डेट्स ओपन होतील. पाहू शकता रजिस्ट्रेशन तर आजपर्यंत झालेलं आहे 14/7 म्हणजे 24पर्यंत. आज शेवटची तारीख होती, 5 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता अजूनही. त्यानंतर आता याचं काय आहे 15 जो आता आपण पाहूया ॲप्लिकेशन ई स्क्रुटिनी, जे तुम्ही ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते जर ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी केली असेल, जर फिजिकल केली असेल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट कॉलेजला नेऊन द्यावं लागतील एवढ्या तारखेच्या. ठीक आहे. किती 15/7 ते 25/7ला, म्हणजे तुम्ही तुमच्या जिल्ह्यातल्या कोणत्याही कॉलेजला इंजिनिअरिंगच्या त्या ठिकाणी देऊ शकता. आणि तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही ई स्क्रुटिनी केली असेल तर ऑनलाईन अपलोड तुम्हाला ते डॉक्युमेंट या ठिकाणी करायचे आहेत. ठीक आहे. तुम्ही जिथं फॉर्म भरला त्यांना विचारा काय केलेलं आहे तुम्ही, तर ते ऑनलाईन अपलोड या ठिकाणी करायचे आहे. तुम्हाला पाहू शकता कॅपच्या डेट या ठिकाणी आहेत तर 23-24चे देखील आहे. आणि आता पहा, तुम्ही कोणत्याही सेक्शनचं पाहू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. अशात नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.